गडहिंग्लज चंदगड राज्यमार्गावरील महागाव परिसरातील विविध विकास कामांसाठी आणि नागरी सोयीसुविधांसाठी महागाव ग्रामपंचायत आक्रमक झाली आहे। या संदर्भात संबंधित ठेकेदारांनी केवळ तोंडी आश्वासन दिल्याने प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात ग्रामपंचायत शुक्रवार 10 रोजी रास्ता रोको आंदोलन करणार होते। सरपंच प्रशांत शिंदे, उपसरपंच संदीप कोकीतकर, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी आज गडहिंग्लज पोलीस स्टेशनमध्ये होडकर साहेबांना याबद्दल कल्पना दिली। यावेळी सोनाई इन्फ्राचे प्रतिनिधी पण उपस्थित होते। यावेळी सोनाई इन्फ्राद्वारे लेखी आश्वासन देऊन ग्रामस्थांच्या मागण्या लवकरच पूर्ण करू असे सांगितले। सोनाई इन्फ्राच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याचे ग्रामस्थांनी ठरवले। ह्याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी। यांना निहून दाखविल्यानंतर परवा दिवशी 900चे पाईप यांच्या तिवारी साहेबांनी तिथं झापलं यांना आणि मग ती पाईप घातल्यात काल आणि ती चर मारली। पेट्रोल पंपापासून वाड्यापर्यंत तो प्रॉब्लेम झालाय साहेब। शिवाय गावातल्या रस्त्याचा अजून तो आयएससी प्रोजेक्ट तो बी तिवारी साहेब बघितले तो आणि वेगळाच अजून विषय आहे। तिथं पण अजून गटरचं तिने काही बोललेले नाही। तो विषय नंतर घेऊ, पण आता ह्या चाललेल्या कामाविषयी तिने ते आम्हाला करून द्यावं। आपलं काही दुसरं काही म्हणणं नाही त्याच्यामध्ये। घ्या पॉझिटिव्ह करा थोडंसं। मी बोलतो तिवारी शिबत मी बोलतो। चंदगड गडिंग्लज गारगोटी ह्या राज्य मार्गाचे काम चालू आहे। ह्या मार्गाचे काम चालू असताना त्या सोनाई इन्फ्रा ह्यांच्या मार्फत हे काम चालू आहे आणि हे काम चालू असताना गावाला एक नागरी सुविधा मिळाव्यात यासाठी आज महागाव ग्रामपंचायतीतर्फे कालच प्रांतांना निवेदन देण्यात आलेले होते। तसेच उद्या ते शुक्रवारी रास्ता रोकोचं आंदोलन करणार होते। त्याच अनुषंगाने त्यांनी गडिंग्लजचे पोलीस अधीक्षक होडकर साहेबांना त्यांनी आत्ताच नुकते निवेदन देण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत महागावचे सरपंच प्रशांत शिंदे साहेब आहेत। शिंदे साहेब, नेमक्या काय मागणं होतं तुमच्या, काय सांगितलेलं आहे? नमस्कार। आम्ही महागाव गावासाठी सातत्यानं गाव आपलं स्वच्छ आणि सुंदर व्हावं यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करत असतो। त्याचाच एक भाग म्हणून जो महागावमधून MSAIDCचा राष्ट्रीय महामार्ग जो गेलेला आहे, स्टेट हायवे जो गेलेला आहे, त्यांच्याकडं आम्ही महागावमध्ये बस थांबा, बस बे, दोन्ही साईडहून झाडं, स्ट्रीट लाईट असतील, बसण्याचे बेंच असतील किंवा कनेक्टिंग रोड जे आहेत ते कनेक्टिंग रोड्स आहेत किंवा कॉन्क्रीट रस्त्यापासून ते गटरीपर्यंतचे जे पॅचेस आहेत, जे डांबरी असतील किंवा कॉन्क्रीट असतील, शिवाय जे PQC पद्धतीनं तो जंक्शन डेव्हलपमेंट किंवा तो सुंदर असा जंक्शन होणे कामी म्हणा किंवा सेफ्टीच्या दृष्टीनं सेफ्टी फीचर्स म्हणा किंवा त्या गटारीवर ते बंदिस्त गटरहून पिविंग ब्लॉक बसणे, या सर्व असल्या आणि आपली महत्त्वाची म्हणजे जी ह्याची मागणी होती, पाईपलाईन आपली जी फुटलेली होती ती हायवेचं कॉन्क्रीट सोडून दुसऱ्या बाजूला त्याने आम्हाला शिफ्ट करून द्यावं, ह्या आमच्या प्रमुख मागण्या होत्या। त्या संदर्भात MSAIDCला आम्ही यापूर्वी मार्च महिन्यामध्ये आम्ही त्यांना लेटर दिलं होतं, ईमेल दिला होता। त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद अथवा कुणी माणूससुद्धा आम्हाला भेटायला आलेला नव्हता। त्याच अनुषंगानं आम्ही परवा ग्रामसभेत आमची चर्चा झाली आणि आम्ही रास्ता रोकोचं या ठिकाणी आम्ही पवित्रा अवलंबला होता। त्या अनुषंगानं आम्ही माननीय प्रांताधिकारी साहेब, पोलीस स्टेशन, BDO ऑफिस, तहसीलदार साहेब या सर्वांना आम्ही निवेदन दिलं होतं। त्याच अनुषंगानं आज त्या कॉन्ट्रॅक्टर आणि त्यांचे प्रतिनिधी आज या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये आदरणीय आमचे PI साहेब होडगर साहेब आणि या ठिकाणचे आमचे मित्र पोलीस पाटील साहेब या ठिकाणी त्यांना बोलवून घेतलं आणि आमच्यासमोर चर्चा घडवण्यात आली। ही चर्चा अतिशय सकारात्मक झालेली आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार जे काही एस्टिमेट हे तयार झालं हे ॲक्च्युली याचपूर्वी या ठिकाणी त्या गावचा सर्वे होऊन तो एस्टिमेट होणं गरजेचं होतं। त्यांनी आता अशी कबुली दिलेली आहे की जे काही एस्टिमेट होईल ते आम्ही आदरणीय उपअभियंता नायकोडी साहेब आहेत त्यांच्यासमोर सादर करतो, त्याची मंजुरी घेतो आणि भविष्यात तुम्हाला हे लवकरात लवकर आम्ही काम करून देण्याची त्यांनी इथं कबुली दिलेली आहे। तसं ते आम्हाला लिखित स्वरूपात सुद्धा देत आहेत आणि प्रशासनाचा आदर म्हणून आम्ही या लेखी गोष्टी आम्हाला हातात मिळाल्यानंतर उद्याच आम्ही रास्ता रोकोसुद्धा आम्ही या ठिकाणी स्थगित करत आहोत। धन्यवाद। तर तुम्ही काय सांगाल? तुम्ही देखील आज इथे उपस्थित आहात, तुम्ही देखील निवेदन दिलेलं आहे, काय नेमकं काय मागण्या होत्या तुमच्या? गेली सातत्याने 4-5 वर्ष आम्ही 4-5 महिने मला आम्ही त्यांच्याशी पाठीशी होतो की बाबा हा महागावमधून जाणार रस्ता आहे, तुम्ही आम्हाला काय काय अप्रोच काय काय देणार तुम्ही त्यामध्ये? तर पहिला आम्हाला सांगितलं होतं त्याने आम्ही गटर करतो, हे करतो, ते करतो आम्हाला सांगितलं आणि ज्या वेळेला अंतिम टप्प्यात आलं त्यावेळेला आता आमच्या एस्टिमेटमध्ये नाही, हे नाही, ते नाही असं आम्हाला उडवाउडवीची उत्तर दिलं। त्यावेळेला आमचा जर पर्याय उरला नाही, आम्ही जे MSRDCचे जे नायकवडी साहेब म्हणजे पुण्याला असतात त्यांना आम्ही पत्र पाठवलं, त्याच्याबरोबर मेल पण पाठवलं, त्याचा प्रतिसाद त्यांच्याकडून म्हणावं तसा आला नाही।
त्याच्यानंतर मग आम्ही गावसभेमध्ये निर्णय घेतला की बाबा हे कुठंतरी थांबवलं पाहिजे, त्यांना कुठंतरी रिस्ट्रिक्शन आणलं पाहिजे, तर ते आम्हाला प्रतिकार देतील. म्हणून आम्ही उद्या दिनांक 10 शुक्रवार उद्या 10 तारखेला आम्ही रस्ता रोकोचं आम्ही तिथं आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलं. त्यानंतर हे प्रशासन जागा झालं आणि मग आमच्याकडे हे आता यायला लागले. मग आज ते काल परवा मला वाटतं 3-4 दिवसापूर्वी आले होते ते वर्षे, परंतु त्यांनी तोंडीच सांगितलं. तोंडी ह्याच्यावर किती विश्वास ठेवणार, म्हणून आज इथं आल्यानंतर त्यांनी आम्हाला लेखी असं देतो असं म्हणजे जोपर्यंत आमच्या हातात लेखी देत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. लेखी त्यांनी दिलं की बाबा असे आमची जी कामं आहेत ते लेखी जर दिलं तर आम्ही त्यांच्याशी प्रतिसाद आम्ही त्यांना त्या पद्धतीने देणार. धन्यवाद. तर तुम्ही एकदा नक्की भेट द्या आणि समस्याचे समाधान करून घ्या. आमचा पत्ता समर्थ बिल्डिंग, श्री दत्त भेल समोर, आझाद रोड, गडिंग्लज. आमचा संपर्क क्रमांक 9806442227. आज या ठिकाणी गडिंग्लज चंदगड जो सिमेंटीकरण रस्ता होऊ घातलेला आहे, चालू आहे, तो रस्ता त्या रोडला लागणाऱ्या गावांना मंजूर नाही असं बांधकाम त्यांचं आहे. निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलं आहे त्यांनी. त्यामुळं आम्हाला अनिकेत हॉटेलच्या पुढे एक शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर, बैलगाडी जो घाडी रस्ता आहे तोही त्यांनी आम्ही करून देतो असं त्यांनी मंजूर केलेलं आहे, पण लेखी दिलेलं नाही. लेखी स्वरूपात देतो म्हटल्यानंतर आम्ही दिलंच तर आम्ही उद्याचं आंदोलन पाठीमागं घेऊ आणि महागावची जनता किंवा गडिंग्लज तालुक्यातल्या जनतेला आम्हाला त्रास द्यायचा बिलकुल अधिकार नाही आणि होणारही नाही. आणि जर त्याने आता आम्हाला दिलंच तर आमचे सरपंच, डेप्युटी सरपंच उद्याचा जो रस्ता रोको आहे तो रद्द करण्यात येईल. पण जोपर्यंत आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही ते माघार घेणार नाही. उद्याचा रस्ता रोको हा होणारच. ओके, धन्यवाद. ज्या कंपनीमार्फत हे रस्त्याचे काम चालू आहे ते सोनाई इन्फ्राचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे जाणून घ्या. महागावच्या ग्रामस्थांनी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे, ह्याच्या आधी पण तुमच्याकडे काही मागण्या केलेल्या आहेत. काय सांगाल एकंदरीत ह्या मागणीबद्दल आता काय निर्णय झालेला आहे? ग्रामस्थांची वाढीव मागणी आहे, बस स्टँडच्या तिथं रोडचं वायडनिंग करून पाहिजे. त्यांची जी वाढीव मागणी आहे आम्ही MSIDCचे जे TL आहेत तिवारी सर त्यांना फॉरवर्ड करतो आहे. ते त्याचं एस्टिमेट वगैरे बनवतील आणि त्याच्यानंतर अप्रुव्हल करतील. अप्रुव्हल दिल्यावर आम्हाला करण्यास काही हरकत नाही, आम्ही करून द्याल ते. तुम्ही आता सध्या रिटर्नमध्ये काही त्यांना आश्वासन देत आहेत काय? सध्या रिटर्नमध्ये त्यांना जी प्रोसेस आहे आणि जी आहे तेच त्यांना देत आहे की असं असं आहे, आम्ही सुद्धा याचा फॉलोअप घेतो आहे. ग्रामस्थांनी तर पत्र दिलेलंच आहे त्यांना. नाही, तुम्ही सध्या आज रिटर्नमध्ये त्यांना काय आश्वासन देत आहे? आश्वासन हेच देत आहे की आम्ही सुद्धा त्याचा कामाचा फॉलोअप घेत आहे. वाढीव मागणीबद्दल जो प्रस्ताव द्यावा लागते तो सुद्धा आम्ही त्यांना देत आहोत की सब ग्रामस्थांची अशी मागणी आहे साहेब, त्याचा पुढची किती जो अभी हम लोग करने वाले हैं, जो एस्टिमेट है, जो भी प्रोसेस है वो अप्रूवल होने के बाद अपना बाकी काम जो भी है करके दे देंगे, ऐसा वो रिटर्न में दे रहे हैं. हाँ, तो भी कितना सर जी आप कितने दिन में रिटर्न में करें कन्फर्म? इतना दिन बोल के तो वो एस्टिमेट अप्रूवल होना आने के लिए थोड़ा टाइम लगेगा. वो हम नहीं बता सकते. MSIDC का प्रोसेस क्या है. जो बोलेगा एग्जीक्यूटिव सबको वो सब मालूम है. प्रदीप तिवारी TL है, वो दोनों विल डिस्कस एंड फाइनलाइज दैट वन. और ये लोग ने जो आपके सामने जो मांगे रखी है वो आपके लिए मंजूर है? वो सब नहीं मंजूर. जो मांगे रखे वो जो क्या है ये वो रोड वाइडनिंग करना, उनका प्रोसेस अभी चालू हुआ है. वो एस्टिमेट वो प्रदीप तिवारी साहब से बात करके उसका एस्टिमेट अभी फाइनल करना है. फाइनल करके हम भेजने के अप्रूवल के लिए. ठीक है सर.